आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात येमेन देशाची एंट्री. येमेनच्या हुती संघटनेकडून इस्रायलवर पहिला क्षेपणास्त्र हल्ला. येमेन देशांच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये अलर्ट जारी करण्यात आल्याची आयडीएफची माहिती. इराणचा इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायलच्या इलेक्ट्रिक वॉरफेअर रडार सिस्टीम आणि बेन गुरिया हवाई तळांना केलं टार्गेट. इस्रायलचं मोठं नुकसान झाल्याची माहिती. अमेरिकेच्या भूमोहिमेच्या तयारीमुळे इराण संतप्त. इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणारे अमेरिकन सैनिक शवपेट्यांमध्ये परत जातील. इराणचा अमेरिकी सैन्याला कडक इशारा. अजित पवारांना जाऊन आज 2 महिने झाले. या 60 दिवसात प्रत्येक क्षणी तुम्ही आमच्यासोबत आहात. जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट. तसंच अजित पवारांप्रमाणेच आयुष्य जनहितासाठी कारणी लावू. जय पवारांचा शब्द. अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातानंतर आता डीजीसीएला जाग. महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासादरम्यान नव्या गाईडलाईन्स जाहीर. आमदार रोहित पवार यांची माहिती. बीएसआर कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहित पवारांची मागणी. कोल्हापूर शहराची हद्दवाढ लांबणीवर. जनगणनेनंतर मतदारसंघ आणि प्रभाग रचना बदलणं अनिवार्य असल्यानं प्रक्रियेत उशीर. आमदार राजे क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. नागपूर शहरात एका कार शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडून 74 लाखांची फसवणूक. ग्राहकाकडून बिलाची रक्कम शोरूमच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या खात्यात जमा करत कर्मचारी फरार. सुशील घुले आणि चेतन तराडेला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बीड कारागृहात कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश पवारचा उपचारादरम्यान मृत्यू. कल्याण रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड लाईनच्या पोलवर चढून गोंधळ घालणाऱ्या तरुणाचा मृत्यू. राहुल सूर्यवंशी असं मृत तरुणाचं नाव. राहुल लातूरमधील रहिवासी असल्याची माहिती. डेसिमल पॉइंट अॅनालिटिक्सकडून रक्षक हे एआय आधारित गुंतवणूकदार संरक्षण व्यासपीठ. गुंतवणूकदारांना भविष्यातील संभाव्य धोका ओळखून निर्णय घेण्यास मदत होणार. सीईओ शैलेश धुरी यांची माहिती. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळेंच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला माझा पुरस्कार सोहळा संपन्न. संग्राम समेळ, शिवाजी रांगोळे, ऋषिकेश जोशींचा गौरव. मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात रंगला पुरस्कार सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.